नमस्कार. आज मी तुम्हाला बेसन पोळी करून दाखवणार आहे. चला तर मग साहित्य पाहूया. बेसन, पाणी, कांदा, कोथिंबीर, सुके मसाले, तेल. आता आपण बेसन पोळीचे बेटर तयार करूया. एका वाडग्यामध्ये 1 वाटी बेसन टाकूया. त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकून ते चांगले मिक्स करून घेऊया. गुठळ्या अजिबात ठेवायच्या नाही. नंतर त्याच्यामध्ये सुके मसाले टाकूया. मी मसाल्यांमध्ये 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा ओवा, पाव चमचा हिंग व चवीपुरते मीठ टाकले आहे व ते आता चांगले मिक्स करून घेतले आहे. त्याच्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून टाकला आहे. मुठभर कोथिंबीर टाकूया. पाणी किती घट्ट पातळ आहे ते बरोबर बघून मिक्स करायचे आहे. मला 1 वाटी बेसन पिठाला 1 वाटी पाणी लागले आहे. तुम्ही तुमच्या बेसन पिठानुसार पाणी कमी जास्त करू शकता. हे सर्व मिक्स झाल्यावर 2 मिनिटं बाजूला ठेवूया. गॅसवर तवा गरम करायला ठेवूया. तवा कडकडीत गरम झाला की तव्यावरती तेल पसरवून त्याच्यावर बेसन पसरवून टाकायचे आहे व गोल पोळी करून घ्यायची आहे. एक साईड भाजल्यानंतर दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे. बेसनामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. आपण लहान मुलांना शाळेत टिफिनला देऊ शकता किंवा ऑफिसमध्ये टिफिनला देऊ शकता. ही बेसन पोळी आपण सॉस बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर किंवा चपातीमध्ये रोल करून सुद्धा खाऊ शकता. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. बेसन पोळी चांगली भाजली आहे. आता आपण सर्व करूया. माझी रेसिपी आवडली असेल अशी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.